ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ ವೆಂಕಟೇಶ ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ.
कल्याणमण्डपे भगवत् भागवत आचार्याणां सन्निधौ एवं गुण विशेषण विशिष्टायाम् अस्यां शुभतिथौ अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियः पतेः पुरुषोत्तमस्य श्रीमते अखिलाण्डकोटि ब्रह्माण्ड नायकस्य श्रीभू नीला समेत श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक कल्याण महोत्सव कर्मांगम अस्य यजमानस्य अंदरू मी गोत्रान्नि మీ పేరుని మీ ధర్మపత్ని పేరుని మీ పిల్లల పేర్లని మీ కుటుంబ సభ్యుల పేర్లని అందరూ మనసులో స్మరించండి. స్వామివారిని మనసారా ప్రార్థించండి. అందరూ చెప్పండి. మమ సహకుటుంబస్య సబాంధవస్య సపరివారస్య క్షేమస్థైర్య धैर्य विजय अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम सत्संतान सौभाग्य सिद्ध्यर्थम राजद्वारे राजमुखे सर्व अनुकूल सिद्ध्यर्थम श्री श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक कल्याण महोत्सवं श्री वैखानस भगवच्छास्त्र मार्गेण आचार्य मुखेन अहं कारयिष्ये सर्वं श्रीनिवासार्पणमस्तु. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय वेंकटेशाय ते नमः. ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಸಾನ್ನಿಧ್ಯ, ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದ ದೇವಾಲಯದ ಎರಡನೆಯ ಪ್ರಾಕಾರದಲ್ಲಿರುವ ಕಲ್ಯಾಣ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸಂಪಿಗೆಯ ಪ್ರಾಕಾರ ಎಂದು ಈ ಪ್ರಾಕಾರದ ಪ್ರಾಚೀನ ನಾಮ. ಹಳೆಯ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಈ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸಂಪಿಗೆಯ ಮರಗಳು ಹೇರಳವಾಗಿದ್ದು ಅವುಗಳ ಪುಷ್ಪಗಳ ಸುಗಂಧ ಸರ್ವತ್ರ ವ್ಯಾಪ್ತವಾಗುತ್ತಿತ್ತು. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಈ ಪ್ರಾಕಾರವನ್ನು ಸಂಪಿಗೆಯ ಪ್ರಾಕಾರ ಎಂದು ಕರೆಯುವಂತಹ ವಾಡಿಕೆ ಬಂದಿದೆ. ಅಲ್ಲಿ भूयो नमामि भुवनैक गुरुं प्रसन्नं श्रीमते विगणसे नमः. भृगुमरीच अत्रिकस्य मेभ्यो नमः. शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. यस्य त्वरदवक्त्राद्या पारशत्याः परश्वरं विघ्नं निघ्नन्ति सदं विश्वक्सेनं तमाश्रये. सर्वतस्मार्तादिकं कर्मनिखिलं येन सूत्रितं तस्मै समस्तवेदार्थविदे विघ्नसे नमः. सूत्राणामन्यक्लुप्तानां नेत्रं यच्चस्तरे कृतं सूत्रं वैखानसम्बन्धे भगवत्कर्मसूचकम्. ओं भगवतो बलेन भगवतो वीर्येण भगवतस्तेजसा भगवतः कर्मणा भगवतानुगृहीतो भगवतानुध्यातो भगवन् ध्यात्वा भगवत्कर्म करिष्यामि तद्भगवा ननु मन्यतां प्राणानायम्या. अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायकस्य परव्यूह विभव अन्तर्यामि अर्चावतार स्वरूपस्य श्री भूनिलासमेत श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक महोत्सवाक्यंचक्रमणि स्तण्डिलपरिपरिस्तरण सर्वोपकरण सुत्यर्थं सर्वत्र प्रोक्षणार्थं शुद्धि पुण्याहवाचनाख्यं कर्मकरिष्यन्नादो निर्विघ्नेन परिसमा आवाप्यर्थं विश्वक्सेन आराधनाख्यंचक्रमणि तरङ्गं करकाराधनं करिष्ये. ओं धाराचतुप्तशिरमानयेषु तरत्तरित्य परिपूरितेषु अपोऽभिगृह्णन् प्रतिमादगिष्ये गृणामि दत्तागं सुतर्गं सुधर्मा इदमापश्यमा शिवतमा शान्ता शान्तरमा शुभा शुभतमा पूता पुतरमा पुण्या पुण्यतमा मेध्या
मेध्यदमा अमृतामृतरसाः पूता ब्रह्म पवित्रेण पूता सूर्यस्य रश्मिभिः ये ते शतम्रणये सहस्रं यज्ञयापाधावितरा पुरुत्रा तेभ्यो न इन्द्रस्य विदोत विष्णुर्विश्वे देवामञ्जन् मरुतस्य अस्मिन् कुम्भे ओं वरुणमावाहयामि प्रचेतसमावाहयामि रक्ताम्बरधरमावाहयामि यातस्पतिमावाहयामि वरुणाय नमः हासनं समर्पयामि वरुणाय नमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि वरुणाय नमः प्रजेतसे नमः रक्ताम्बरधराय नमः जातस्पतये नमः वरुणाय नमः पुष्पाणि समर्पयामि गुडोपहारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि सर्वोपचारान् समर्पयामि सुधीश्वराय विद्महे पाशहस्ताय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात् वरुणाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि आदौ निर्विघ्नेन प्रथमा आवाप्यर्थं विश्वक्सेनाराधनं करिष्ये विश्वक्सेनं चतुर्बाहुं सिंहचक्रसमन्वितं जयापतिं संगकेतं सुपुष्परसवाहनं पूर्वाषाढोत्तमं देवं दक्षिणामुखमर्चयेत् आग्नेयस्मादजामहे त्वा विश्वे सदात्तं हिदो न शम्भो वैराजन्ते धोतन्यसत्तां प्रेष्यामदेशोपधानामनादर्यामे सस्तान्द्रितां दधाते पद्माकारमण्डले वोम्बोह विश्वक्सेनमावाहयामि शान्तमावाहयामि हरमावाहयामि अमितमावाहयामि नित्यानुभाजनमावाहयामि तद्दक्षिणे सूत्रपतिमावाहयामि वामे जयामावाहयामि सूत्रपतिसमेत श्री विश्वक्सेनस्य इदमासनम् विश्वक्सेनाय नमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि विश्वक्सेनाय नमः शान्ताय नमः हराय नमः अमिताय नमः नित्यानुभाजने नमः सूत्रपत्यै नमः जयायै नमः सूत्रपतिसमेत श्री विश्वक्सेनाय नमः पुष्पाणि समर्पयामि गुडोपहारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि सर्वोपचारान् समर्पयामि विश्वक्सेन स्मृतो राजा भगवान् सर्वकर्मणः तस्माद्राण्यमपासीत कर्मणां विघ्नशान्तये आरम्भे कर्मणां पुष्टिं विज्ञानां परसमाप्तिं कुर्यात् सपरिवारस्य विश्वक्सेनस्य पूजनं भवद्भरणज्ञातः सुपुण्यं पुण्याहं वाचयिष्ये वाच्यतां सुपुण्याहं करोमि कुरुष्व स्वस्ति प्रोक्षितम् अस्तु प्रजापति प्रजदां प्रजापतिः शां यन्तु घोराणि शां यन्तु पापानि शां यन्तु गीतयः शुभानि वर्धन्तां शुभानि शां यन्तु घोराणि शां यन्तु पापानि शां यन्तु गीतयः शुभानि वर्धन्तां शुभानि शां यन्तु घोराणि शां यन्तु पापानि शां यन्तु गीतयः शुभानि वर्धन्तां शुभानि अतो देवा अवन्तु न यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्याः सप्तधामभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा नदधेवदं समूढमस्यमागं सुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् विष्णो कर्माणि पश्यति यतो व्रतानि पस्पशे इन्द्रस्य गित्यस्सखा तद्विष्णोः परमं पदकं सदा पश्यन्ति सूरयः दिवीव चक्षुरा तदं तद्विप्रासो विमन्यमोजाग्रमागं सस्समिन्धते विष्णोर्यत्परमं पदं द्रविणोदा द्रविणसस्तुरस्य द्रविणोदा सनरस्य प्रियं सते द्रविणोदा वीरपदे मिषन्ना द्रविणोधारा आसते दीर्घमायुः यत्पुण्यं नक्षत्रं तत्पत्कुर्वेदोपव्यशं यदा वै सूर्यपदेति अथ नक्षत्रं नयति यावत् तत्र सूर्यो गच्छेत् यत्र जघन्यं पश्येत् तावत् गर्वेद यत्कार्यं स्यात् पुण्याः एव कृते ओं भूः भुर्भुवस्वरामस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य स्तुतिपदे पुरुषोत्तमस्य श्रीभूनिलासमेत श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकमहोत्सवा किञ्चकर्मणि सर्वत्र प्रोक्षणार्थं पुण्याहं भवन्तो पुण्याहं कर्मणोऽस्तु स्वस्ति न इन्द्रो वृतस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधात् ओं भूः पूर्वोक्तकर्मणि पूर्वोक्तनिर्माणाय पुण्याहं स्वस्तिं भवन्तो कर्मणि स्वस्ति हृद्यास्महव्येदमसोपसत्या मित्रं देवं मित्रधेयन्नो अस्ते अनुराधान हवीषा वर्धयन्तः सितञ्जीमेम सरितस्समीराः ओं भूः भूर्भुवस्वरं पूर्वोक्तकर्मणि पूर्वोक्तनिर्माणाय पुण्याहं वृद्धिं भवन्तो कर्मऋध्यतां वृद्धिः समृद्धिः पुण्याहं समृद्धिः आपोहिष्टामयो भवस्तानपूर्त्यै तथा तर महीननाय चक्षसे यो पश्यवनमोरसस्तस्य भारयते हनः उषतीर्ममातरः तस्मारङ्गमामवो यस्य क्षयाय जिन्वथ आपो जनयथा जनः ओं पवमानस्वर्जनः पवित्रेण विजर्षणिः यः पोता सपुनादमा पुनन्तु मा देवजनाः पुनन्तु मरबोधिया पुनन्तु विश्व आयवः जातवेदः पवित्रवते पवित्रेण पुनाहिमा शुक्रेण देवदीत्यते अग्ने कृत्वा क्रतोगुम्रणे यत्ते पवित्रमर्चिषि अग्ने विततमन्तरा ब्रह्मदेन पुनीमहे उभाभ्यां देवसवितः पवित्रेण समेन जाम् इदं ब्रह्म पुनीमहे वैश्वदेवी पुनते देव्यागात् यस्ते भक्मे स्तनवो वीतपृष्ठाः तजामदन्तसदमार्जेष वयग्स्यामपतयोरयीनां वैश्वानरो रश्मिभिर्मा पुनात् वातः प्राणेने शिरोमयो भूः द्यावा पृथिवीपि सापयोभिः हर्तामरी जिग्नये मा पुनीतां बृहद्भिः सवितस्त्रुभिः वरशिष्टैर्देवमन्मभिः अग्ने दक्षैः पुनाहिमा येन देवा अपुनता येनापो दिव्यं कषः तेन दिव्येन ब्रह्मणा इदं ब्रह्म पुनीमहे यः पावमानी दध्येति ऋषिभिः सम्भृतकं रसं सर्वगं सबोधमस्यादि स्तुतितं मातरिश्वना पावमानीर्यो अध्येति ऋषिभिः सम्भृतकं रसं तस्मै सरस्वती दुहे
క్షీరకం సర్పిర్మధూదకం పాపమానీ స్వస్తిజనీః సుదుఃఖాః పయస్వతీః ఋషిభిः సంహృతోరసః బ్రాహ్మణేష్వమృతకం హితం పాపమానీర్తిషంతునః యమన్ లోకమధామం కామాన్ సమర్థయంతునః దేవైర్దేవైः సమాభృతాః పాపమానీ స్వస్తిజనీః సుదుఃఖాః ఘృతశ్చితః ఋషిభిः సంహృతోరసः బ్రాహ్మణేష్వమృతకం హితం येन देवाः पवित्रेण आत्मानं प्रते सदा तेन सहस्रधारेण पापमान्यः पुनन्तु मा प्राजापत्यं पवित्रं शतोद्यामकं हिरण्मयं तेन ब्रह्मविदो वयं भूतं ब्रह्म पुनीमहे इन्द्रस्वनीते सह मा पुनात् सोमस्वस्त्या वरुणः समीच्या यमो राजा प्रमृणाभिः मा जातवेदा मूर्तिगिन्त्या पुनात् तच्छंयोरावृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जगातभेषजं शन्नो अस्तुत्वपदे सञ्जतुष्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः प्रात्यां दक्षिणायां दिशमासाः पितरो मार्जयन्तां मूर्ध्वायां दिशयज्ञः संवत्सरो यज्ञपतिर्मार्जयन्तामदोधराधरैर्नागेभ्यो मार्जयन्ताम् अनोरणीयान् महदो महीयान् आत्मा गुहायान् निहितोऽस्यदन्तोः तमकृतं पश्यति वेदशोको धातु प्रसादान् महिमानमीशम् सप्त प्राणा प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषः समितः सप्त दिक्पाः सप्त इमे लोका ये चुतरन्ति प्राणा गुहाशयान् निहिताः सप्त सप्त अतः समुद्रा गिरयः सर्वेऽस्मात् स्यन्दन्ते सिद्धवः सर्वरूपाः अतस्य विश्वावोषधयोरथाश्च येनेश भूतस्तिष्ठत्यन्तरात्मा ब्रह्मादेवानां पदवेकमेनां प्रचरविप्राणां महिषो मृगाणां स्येनो गृध्रानागस्पुथिर्मनानाकं सोमः पवित्रमत्येतरे भन्ने हजामेकान् लोहितचक्रकृष्णां बक्वीं प्रजां जनयन्तीकुं स्वरूपाम् अजोह्येको जषमाणो नुसे तेजहात्येनां भुक्तभोगामजोऽन्यः हगुंसश्चुतिषत्वसुरन्तरिक्षसद्धोता वेदिशदतिथिर्दुरो नसते ऋषद्वरसतृतसत्यो मसदब्जा गोजा अर्धजा अद्रिजा अर्धं बृहते वरुणाय नमः विश्वक्सेनाय नमः यदा सुखं यदा स्थानं प्रवेशयामि शोभनार्थं क्षेमाय पुनरागमनाय च ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಅಂಗಭೂತವಾಗಿ ಇದೀಗ ವಿಶ್ವಕ್ಸೇನಾರಾಧನೆ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹವಾಚನೆಯ ಕೈಂಕರ್ಯಗಳನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದೀಗ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆಯ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಅಂಕುರಾಭಿಮಾನಿ ದೇವತೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಆಹ್ವಾನಿಸಿ ಅಂಕುರಗಳನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಿತ್ತುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯುತ್ತದೆ. ನವಧಾನ್ಯಗಳ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನವಗ್ರಹಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟದ್ದು, ಬ್ರಹ್ಮಾದಿ ದೇವತೆಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟದ್ದು, ದೇವತಾಗಣಗಳೆಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವಂತಹ ಅಪ್ಸರೋಗಣಗಳು ಹಾಗೂ ಮತ್ತಿತರ ಗಣಗಳಿಗೂ ಸಂಬಂಧಪಟ್ಟದ್ದು. ಪರಮಾತ್ಮನ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಮಾನವರಿಗಿಂತಲೂ ಶ್ರೇಷ್ಠರಾಗಿರುವಂತಹ ಅನೇಕ ದೇವತೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಆಹ್ವಾನಿಸುವ ಪದ್ಧತಿ ಇದೆ. ಆ ದೇವತೆಗಳ ಅನುಗ್ರಹದಿಂದ, ಆ ದೇವತೆಗಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಿಂದ ನಮಗೆ ಕಾರ್ಯಗಳು ಸಿದ್ಧಿಸುತ್ತವೆ ಎನ್ನುವುದು ಇದರ ಹಿನ್ನೆಲೆಯಾಗಿದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮಾದಿ ದೇವತೆಗಳನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸುತ್ತಾರೆ. ಇದೀಗ ಈ ಧಾನ್ಯಗಳ ಶುದ್ಧಿಗೆ ಬೇಕಾಗಿ ಸಂಪ್ರೋಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕ್ಷೀರಧಾರೆಯಿಂದ ಅದನ್ನು ಶುದ್ಧಗೊಳಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನವಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿರುವಂತಹ 5 ಪಾತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಇರಿಸಿ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ತಾವಿದೀಗ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಈ ಒಂದು ಅನುಗ್ರಹ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಲಿ. ಪಾವನ ಪುರುಷನಾಗಿರುವಂತಹ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಅನುಗ್ರಹ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆಯುರಾರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯಗಳಿಂದ ಜೀವನವನ್ನು ಸುಖವಾಗಿ ಮುನ್ನಡೆಸಿಕೊಂಡು ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ಅನುಕೂಲವಾಗಲಿ ಎಂದು ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಯಾವ ಪರಮಾತ್ಮನು ಸಮಸ್ತ ಜಗತ್ತಿಗೆ ಕಾರಣೀಭೂತನೋ, ಸಮಸ್ತ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ನಡೆಯುವುದನ್ನೆಲ್ಲವನ್ನೂ ಅರಿತವನು, ಸರ್ವಜ್ಞನು ಅಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ
ರಕ್ಷಿಸಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಮುಂದೆ ನಡೆಯುವ ರಕ್ಷಾಸೂತ್ರ ಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಡೆದು ಬರಲಿಕ್ಕಿದೆ. ಲೋಕರಕ್ಷಕನಾದಂಥ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ನಮಸ್ಕರಿಸಿ ಮುಂದಿನ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಶ್ರೀನಿವಾಸನ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂಥ ಅನುಗ್ರಹಕ್ಕೆ ಪಾತ್ರಭೂತರಾಗೋಣ. ನಮೋ ವೆಂಕಟೇಶಾಯ. ಓಂ ಯಮರ್ಪಯಂತೆ ಮನಯೋ ಹವರಯೋಜೋ ಹಿಡಾನರ್ವಿಬುಧಾ ವಿರಾಜನ್ನೇ ತಮ್ಮಯದೋಯಾಗಸ್ಯಾನನಾಗ್ನಂ ವಿನಾನಿ ವದಂತೆ. ಓಂ ಶೇಷಮಾವಾಹಯಾಮಿ, ಸಹಸ್ರಶಮಾವಾಹಯಾಮಿ, ಅನಂತಮಾವಾಹಯಾಮಿ, ನಾಗರಾಜಮಾವಾಹಯಾಮಿ. ರಕ್ಷಾಸೂತ್ರಾಧಿಷ್ಠಾನ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಶೇಷಾಯ ನಮಃ. ಹಾಸನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಶೇಷಾಯ ನಮಃ. ಪಾದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಅರ್ಘ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಆಚಮನೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಶೇಷಾಯ ನಮಃ. ಗುಡೋಪಹಾರಂ ನಿವೇದಯಾಮಿ. ತಾಂಬೂಲಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಸರ್ವೋಪಚಾರಾಣಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. मिमेतामश्विनाभग स्वस्ति देव्यतीतन नर्मणाः स्वस्ति पूषा असूरोदधादन स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतुना स्वस्तये वायुमप्रवामहे सोमं स्वस्ति भुवानस्य यस्पतिः बृहस्पतिं सर्वागणं स्वस्तये स्वस्तया आदित्यासो भवन्तु नः विश्वे देवानो अद्या स्वस्तये वैश्वानरो वसूरग्नि स्वस्तये देवा मन्त्रभव स्वस्तये स्वस्ति नो रुद्रः पात्वं हासः स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति पथ्ये रेवते स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिते कृधि स्वस्ति मन्धामनोजरेम सूर्या चन्द्रमसा विवा पुनर्दधताग्नादाजानदा सङ्गामेमहि स्वस्त्यजानन्तार्क्षमरिष्टनेमिं महद्भूतं वायुसन्देवतानाम् असुरग्नमिन्द्रासकं समत्सु बृहद्यशोणावामिमारुहेम भोमुचा माङ्गिता सङ्गयं च स्वस्त्यात्रेयं मनासा जतार्क्ष्यं प्रियादमानिशरणं प्रबध्ये स्वस्तिं बाधे स्वभायन्नो अस्ते शुभागं शुभाम्. ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಮುಂದಿನ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತೀರಿ. ರಕ್ಷಾಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ಭಾಗವಾಗಿ ಈ ರಕ್ಷಾಸೂತ್ರಗಳನ್ನು ಅಭಿಮಂತ್ರಿಸುವಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದೀಗ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯಾದಿ ಸೇವಾ ವಿಧಿಗಳನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಪ್ರಾಣಾಯಾಮಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿ ಪರಮಾತ್ಮನ ಪಾದಾರವಿಂದಗಳನ್ನು ಅರ್ಚಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ಭಕ್ತ ಜನರಿಗೂ ಆಯುರಾರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಒದಗಿಸುವವನಾಗಿ ಕಲ್ಪತರುವಾಗಿ ವಿರಾಜಮಾನನಾಗಿದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯಾನುಗ್ರಹವನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಮಂಗಳಮಯನಾದಂತಹ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ತುಳಸಿ ಹಾಗೂ ಪುಷ್ಪಗಳು ಇವು ಪರಮಾತ್ಮನ ಅರ್ಚನೆಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬಳಸುವಂತಹ ದ್ರವ್ಯಗಳು. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಅರ್ಚನೆಗೆ ಅಕ್ಷತೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂಥ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಶುಭಕರನಾಗಿರುವಂತಹ ಈ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಬೇಡಿ ನಾವು ಈ ಉತ್ಸವದ ಮುಂದಿನ ವಿಧಿವಿಧಾನಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಸಮಸ್ತ ಲೋಕ ಪಾಪಹರನಾಗಿರುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ಜಗತ್ತಿಗೆ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹಗಳನ್ನು ಕೂಡ ಒದಗಿಸಲಿ ಎಂದು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಶಂಖಚಕ್ರ ವಿಭೂಷಿತನಾಗಿ ಸಮಸ್ತ ಲೋಕಕ್ಕೆ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಒದಗಿಸುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ಪಾದಾರವಿಂದಗಳನ್ನು ನಮಿಸಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಭಾಗವಾಗಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಪರಿಪೂರ್ಣ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಪಡೆದು ಧನ್ಯರಾಗೋಣ. ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಾಧೀಶ್ವರನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಲಿ ಎಂದು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಾಧೀಶ್ವರನ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂಥ ಅನುಗ್ರಹ ಸಮಸ್ತ ಭಕ್ತಜನರಿಗೆ ಆಯುರಾರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಡುತ್ತದೆ. ಇದೀಗ ಪರಮಾತ್ಮನ ದಕ್ಷಿಣ ಹಸ್ತಕ್ಕೆ ರಕ್ಷಾಬಂಧನವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಸದಾ ಸರ್ವದಾ ಭಕ್ತಜನರ ಅನುಗ್ರಹಕ್ಕಾಗಿ ಸದಾ ಸರ್ವದಾ ತೆರೆದ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾನೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಭಕ್ತರ ಉದ್ಧಾರದ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಹೊಂದಿದವನು. ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಲಿಪೀಡಿತರಾಗಿರುವಂತಹ ಕಲಿಯುಗದ ಭಕ್ತಜನರ ಮೇಲೆ ಪರಮಾತ್ಮನ ಅನುಕಂಪ ಅಪಾರವಾದದ್ದು. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಜನರು ಅನೇಕ ವಿಧವಾಗಿ ಕಲಿಯಿಂದ ಪೀಡಿತರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಕಲಿಯು ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಕಾಣುವಂತಹ
ರಾಕ್ಷಸ ಸ್ವರೂಪವಲ್ಲ. ಕಲಿಯು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಚಿತ್ತದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶಿಸಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ದುಷ್ಟ ಸಂಕಲ್ಪಗಳನ್ನು ಉಂಟುಮಾಡಿ ಆ ಮೂಲಕವಾಗಿ ಪಾಪವನ್ನು ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ಕೊಡುತ್ತಾನೆ. ಆದ್ದರಿಂದ ಆ ಕಲಿಯ ನಿಗ್ರಹ ಅತ್ಯಂತ ಕಷ್ಟಕರವಾದದ್ದು. ಅಷ್ಟಲ್ಲದೆ ಕಲಿಯು ಎಲ್ಲರಲ್ಲಿಯೂ ವ್ಯಾಪ್ತನಾಗಿರುವುದು ಅವನ ವಿಶೇಷಗಳಲ್ಲಿ ಒಂದು. ಒಬ್ಬ ರಾಕ್ಷಸನು ಒಂದು ಶರೀರಧಾರಿಯಾಗಿ ಅವನ ಸೈನಿಕರನ್ನು, ಅವನ ಅನುಯಾಯಿಗಳನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಯುದ್ಧಗಳನ್ನು ಮಾಡುವುದು, ಲೋಕಗಳನ್ನು ಜಯಿಸುವುದನ್ನು ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಆದರೆ ಈ ಕಲಿಯು ಅದಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯಾರ ಕಣ್ಣಿಗೂ ಕಾಣದೇ ಇರುವಂತೆ ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸುಗಳಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶಿಸಿ ಅವರಲ್ಲಿ ಧರ್ಮ ವಿರುದ್ಧವಾದಂತಹ ಸಂಕಲ್ಪಗಳನ್ನು ಉಂಟುಮಾಡಿ ಅವರಿಂದ ಪಾಪಾಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿಸುವಂತಹ ಸ್ವಭಾವವನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾನೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಕಲಿಕಾಲ ಅತ್ಯಂತ ದುರ್ಭರವಾದದ್ದು. ಯಾರ ಅರಿವಿಗೂ ಬಾರದೇ ಇರುವಂತೆ ಕಲಿಯು ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಿದ್ದಾನೆ. ಎಲ್ಲರಿಂದಲೂ ದುಷ್ಟ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾನೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಜ್ಜನರು, ಸತ್ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದಿದವರು ಅಥವಾ ಪರೋಪಕಾರಾದಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಗುಣಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡು ಇತರರಿಗೆ ಒಳಿತನ್ನು ಮಾಡುವವರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಅವನು ಇನ್ನಷ್ಟು ಕಠೋರವಾಗಿ ವ್ಯವಹರಿಸುವುದನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕಲಿಕಾಲದಲ್ಲಿ ಸತ್ಪುರುಷರಿಗೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ತೊಂದರೆ ತೊಡಕುಗಳು ಉಂಟಾಗುವುದನ್ನು ನಾವು ಗಮನಿಸಬಹುದು. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಕಲಿಯ ಪ್ರಭಾವವು ತೀವ್ರವಾಗುತ್ತಿದ್ದಂತೆ ಪರಮಾತ್ಮನು ಕಲಿಬಾಧೆಯಿಂದ ಜನರನ್ನು ರಕ್ಷಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ, ಪರಮ ಪಾಪಾತ್ಮರನ್ನು ಶಿಕ್ಷಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಭಕ್ತ ಜನರನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸುವ ಸಂಕಲ್ಪದೊಂದಿಗೆ ಅವತರಿಸಿದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಮಹಾಮಹಿಮನಾಗಿರುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಪಡೆದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಧನ್ಯರಾಗೋಣ. ಈ ಶುಭ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ಭಾಗವಾಗಿ ವಧುಗಳಾಗಿರುವಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರಿಗೆ ಈ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಒಂದು ಸೂತ್ರಧಾರಣೆಯನ್ನು ನಡೆಸುತ್ತಿರುವುದನ್ನು ನಾವು ಗಮನಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ರಕ್ಷಾ ಕಂಕಣವನ್ನು ಧಾರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕೃತಾರ್ಥರಾಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂಥ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ತಾವು ಗಮನಿಸಿದ್ದೀರಿ. ಪರಮ ಪಾವನಮೂರ್ತಿಯಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ರಕ್ಷಿಸಲಿ ಎಂದು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಕೊನೆಯದಾಗಿ ಅರ್ಚಕರು ಈ ರಕ್ಷಾಸೂತ್ರದ ಸತ್ರವನ್ನು ತಾವು ಗ್ರಹಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮುಂದೆ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುವುದಕ್ಕೆ ಸಂಸಿದ್ಧರಾಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಶುಭಕರವಾದಂಥ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಾ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಪಡೆಯೋಣ. ಮಂಗಳಕರನಾಗಿರುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ಭಕ್ತಲೋಕಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದಂತಹ ಆಯುರಾರೋಗ್ಯಾದಿ ಸಕಲ ಸಂಪತ್ತನ್ನು ಕೊಟ್ಟು ರಕ್ಷಿಸಲಿ ಎಂದು ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಮುಂದಿನ ವಿಧಿವಿಧಾನಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ಧನ್ಯರಾಗೋಣ. ನಮೋ ವೆಂಕಟೇಶಾಯ. ಶ್ರೀನಿವಾಸಸ್ವಾಮಿನಃ ವೈವಾಹಿಕ ಮಹೋತ್ಸವಾಕ್ಯಂಚಕ್ರಮಣೀಯ ಉಪಾಸನಾಗ್ನೋ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಂ ಕರಿಷ್ಯೇ. ಓಂ ಯೇತೋನ್ವಿಂದ್ರಂ ಸ್ತಮಾಂ ಶುದ್ಧಂ ಶುದ್ಧೇನ ಸಾಮ್ನಾ ಶುದ್ಧೈರುಕ್ತೈರ್ವಾ ವೃದ್ಧಾಂಶಂ ಶುದ್ಧ ಆಸೀರ್ವಾನ್ ಮಮಕ್ತೆ ಇಂದ್ರಶುದ್ಧೋ ನ ಆಗಹಿ ಶುದ್ಧ ಶುದ್ಧಾಭಿರೋಧಮಿಃ ಶುದ್ಧಾರ್ಯಂ ನಿಧಾರ್ಯ ಶುದ್ಧೋ ಮಮತ್ಯಶೋಮ್ಯಃ ಇಂದ್ರಶುದ್ಧೋ ಹಿನೋರ್ಯಂ ಶುದ್ಧೋ ರತ್ನಾನಿ ದಾಶುರೇ ಶುದ್ಧೋ ವೃತ್ನಾನಿ ಚಿಕ್ತಸೇ ಶುದ್ಧೋ ವಾಜಂ ಶುದಾಸತೆ ಮಯ ದೇವಾತ್ರ ಮನಮಾಜಿನಂತ वाक्यं यदन्त ममयान हव्याकोति सत्यामनसो मे अस्ते ये नोमानिकाङ्कृतमच्चनाहं विश्वे देवासो अधिभूजनामे देवी षडर्वेरुणक्रणोत विश्वे देवास यहवीरयत्थं महास्महि प्रजयामातनोभिर्मारधामत्विषते सोमराजन् जातवेदो भुवनस्य रेतयः तपसो यज्ञनिष्यते अग्निमश्वत्थादिहं यवाहकं शमे गर्भाञ्जनगन्यो मयो भूः घृतप्रदेको कृतयो निरग्निकृते समिद्धो कृतमस्यान्नम् घृतं पिबन् सुखितादिक्षदेवान् आयुक्ता अग्नेः विजोजुषाणो घृतप्रदेको कृतयो निरेधे घृतं पीत्वा मतजारकव्यं पिदेव पुत्रमभिरक्षदादिमम् अतितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवतविदप्रसव ब्रह्मजिज्ञानं भ्रमं पुरस्तादुषीमतस्तुरुचो वेन आवः सपुत्न्या पपमा अस्य विष्टा सतश्च यो नमसतश्च ववः ॐ भूब्रह्माणमावाहयामि प्रजापतिमावाहयामि
पितामहमावाहयामि हिरण्यगर्भमावाहयामि ब्रह्मणे नमः इदमासनं सोमो धेनुकं सोमो अर्वन्तपाशकं सोमो वीरङ्करमञ्जन्तराजे साधन्यं विदुच्चकं सुभेकं तस्तवनं योधराजतस्मै ओं भूस्वममावाहयामि ओं भवर्यज्ञाङ्गमावाहयामि ओं सवरिन्दमावाहयामि ओं भूर्भुवस्वश्चन्द्रमावाहयामि सोमस्य इदमासनं ब्रह्मणे नमः सर्वोपचारान् समर्पयामि सोमाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि ब्रह्मन् प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावर्धयत्मन्नाकस्य पुष्णेयमानोऽस्ते सप्तर्षीनागं सुकृतां यत्र यजमानं च धेः ओं प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावर्धयत्मन्नाकस्य पुष्णेयमानोऽस्ते सप्तर्षीनागं सुकृतां यत्र लोकस्य त्रेमं यज्ञं यजमानं च धेः ओं प्रोक्ष्य पवित्रे स्तो वैष्णव्ये स्तो यज्ञये स्तो वाजभूते स्तो विष्णोर्मनसाभूते स्तो यज्ञस्य पावनेस्तः परशरस पवित्रे स्तो वैष्णव्यो देवसवितप्रसवपनात् तच्छत्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिरावो देवीरग्रे पवो अग्रे गोमोऽग्रयमं यज्ञं यदाग्रे यज्ञपदं धत्त युष्मानिन्द्रो प्रणीतपुत्रतूर्ये योजमिन्द्रमवृणीर्थं वृत्रतूर्ये महाविष्णुमावाहयामि सदा विष्णुमावाहयामि व्यापिनाराजनमावाहयामि ब्रह्मण्णप्रणेष्यामि यजमानवाचं यच्छा प्रणय यज्ञं देवतावर्धयत्तन्नागस्य पुष्णेयजमानोऽस्ते सप्तर्षीनागं सुकृतां यत्र लोकस्तत्रेमं यज्ञं यजमानं च धेः ओं प्रणय सोमापप्रणेष्यामि यजमानवाचं यच्छा प्रणय यज्ञं देवतावर्धयत्तन्नागस्य पुष्णेयजमानोऽस्ते सप्तर्षीनागं सुकृतां यत्र लोकस्तत्रेमं यज्ञं यजमानं च धेः ओं प्रणय सोमप्रणयत् समप्रणयत्वापो देवी प्रणयानि यज्ञकं सगुं साधयन्तु नः प्रजापतिमावाहयामि इन्द्रमावाहयामि अग्निमावाहयामि सोममावाहयामि अग्निमावाहयामि सोममावाहयामि अग्निशोमावाहयामि प्रजापतिमावाहयामि ब्रह्माणमावाहयामि इन्द्रमावाहयामि वसूनावाहयामि मरुतावाहयामि रुद्रानावाहयामि अपपुपस्पृश्य श्रीमहाविष्णुमावाहयामि बृहस्पतिमावाहयामि मित्रमावाहयामि वरुणमावाहयामि आदित्यानावाहयामि अश्विनावाहयामि पूषणमावाहयामि कक्षमावाहयामि कक्षदेवतसोममावाहयामि औपासनयज्ञमावाहयामि यज्ञदेवत विश्वान् देवानावाहयामि सर्वदेवानावाहयामि आज्यभाये प्रजापतेर्ष्टनोभामि ब्रह्मणेर्ष्टनोभामि इन्द्रागिर्ष्टनोभामि अग्नेर्ष्टनोभामि सोमागिर्ष्टनोभामि अग्नेयर्ष्टनोभामि सोमागिर्ष्टनोभामि अग्निशोमाभ्यां दृष्टनोभामि प्रजापतेर्ष्टनोभामि ब्रह्मणेर्ष्टनोभामि इन्द्रागिर्ष्टनोभामि वसुभ्योर्ष्टनोभामि मरुद्भ्योर्ष्टनोभामि रुद्रेभ्योर्ष्टनोभामि आपावुपस्पृश्य श्रीमहाविष्णुवेर्ष्टनोभामि बृहस्पतिर्ष्टनोभामि मित्रागिर्ष्टनोभामि वरुणागिर्ष्टनोभामि आदित्येभ्योर्ष्टनोभामि अस्मिभ्यां दृष्टनोभामि पुष्णेर्ष्टनोभामि कक्षागिर्ष्टनोभामि कक्षदेवता सोमागिर्ष्टनोभामि उपासनयज्ञागिर्ष्टनोभामि यज्ञदेवता विश्वेभ्यो देवेभ्यो जुष्टनोभामि सर्वदेवेभ्यो आद्यं तृप्यतिस्रयामि चरं तृप्यतिस्रयामि अग्ने द्योतरसि समितसि स्वाहा अमृतमसि मारुणमसि अन्तरितकं रक्षान्तरिता अनादयः प्रत्यष्टकं रक्ष प्रत्यष्टा अनादयः चित्तप्रतिस्थापनात् तच्छित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः वाक्प्रतिस्थापनात् तच्छित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः देवस्त्वाज विदापनात् तच्छित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः करसम्पूर्णावासमितो गृहीत्वा मूलाग्राभ्यां कृतं स्पर्शयित्वा अभ्यर्च्य अक्षता आच्या चरुभिः सन्त्वेका च शतं च सहस्रं च युतं च नियुतं च प्रयुतं च अर्पुतं च न्यर्पुतं च समुद्रस्य नमः वाजमे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः अग्नये नमः जातवेदसे नमः सहोदसे नमः जनाप्रमे नमः वितर्पणे नमः वैश्वानराय नमः जातवेदसे नमः अदितेन मन्यस्म अनुमतेन मन्यस्म सरस्वतेन मन्यस्म देवतवेदप्रसुमा षष्टिशतसहस्रान्निगतमक्षयमर्पदमानया अयन्तयद्म आत्मा जातवेदस्तेनेत्यस्तवर्तस्वजेद्वर्तयदास्मान् प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसेनान्नाद्येन समेधाय स्वाहा ॐ वायुव्यादाग्नेयान्तम् प्रजापतये स्वाहा नैऋत्यादीशानान्तम् इन्द्राय स्वाहा अग्नये स्वाहा सोमाय स्वाहा अग्निशोमाभ्याग स्वाहा प्रजापतये स्वाहा ब्रह्मणे स्वाहा इन्द्राय स्वाहा वसुभ्य स्वाहा मरुद्भ्य स्वाहा रुद्रेभ्य स्वाहा आपावुपस्पृश्य श्रीमहाविष्णवे स्वाहा बृहस्पतये स्वाहा मित्राय स्वाहा वरुणाय स्वाहा आदित्येभ्य स्वाहा अस्मिभ्याग स्वाहा पूष्णे स्वाहा कक्षाय स्वाहा कक्षदेवता सोमाय स्वाहा उपासनयज्ञाय स्वाहा यज्ञदेवता विश्वेभ्यो देवेभ्य स्वाहा सर्वदेवेभ्य स्वाहा द्रव्याभिकार्या ओं भू स्वाहा ओं भव स्वाहा ओं सव स्वाहा ओं भूर्भव स्व स्वाहा अदितेन्ममग्रस्थाः अनुमतेन्ममग्रस्थाः सरस्वतेन्ममग्रस्थाः देवसविदप्रासामीः अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीप्रियपुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्रीं भूनिलासमेत श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकमहोत्सवाग्निक्रमणे उपासनाग्नोमाघारान्ते स्वरमन्त्र अक्षरक्रिया दोषप्रागचित्तार्थमतो देवादि षट्मैष्टमहोमं करिष्ये अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसवेतः प्रसुभा ओं मतो देवा अमन्तरो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामभिः स्वाहा इदं विष्णुर्विचक्रमे त्रिधानदधेवदं
समूढमस्यमागं श्रे स्वाहा त्रीणि पदाभिक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् स्वाहा विष्णो कर्माणि पश्यतगतो प्रदानि पस्महे इन्द्रस्य गित्यसखा स्वाहा तद्विष्णो परमं पदकं सदा पश्यन्ति सूर्यः दिमेव चक्षुरादर्ग स्वाहा तद्विप्रासो विपण्यमो जाग्रवागं सस्यमिन्धरे विष्णोर्यत्रमं पदक स्वाहा ओं भू स्वाहा ओं भव स्वाहा ओं सव स्वाहा ओं भूर्भुव स्वः स्वाहा अदितेन्वमग्रस्थाः मनमदेन्वमग्रस्थाः सरस्वतेन्वमग्रस्थाः देवसविदः प्रासामिः ఆడరు పాడరు అప్సరో గణము ఆడరు పాడరు అప్సరో గణము వీడే మూలిందరో విభవము నేడు వీడే మూలిందరో విభవము నేడు పాడరు పాడరు అప్సరో గణము వీడే మూలిందరో విభవము నేడు ఆడరు పాడరు అప్సరో గణము ఆడరు పాడరు అప్సరో గణము కమలారమణుని కళ్యాణమునకు తమినదె గరుడ ధ్వజమెసగి కమలారమణుని కళ్యాణమునకు తమినదె గరుడ ధ్వజమెసగే తెమలుచు మ్రోసెను దివ్య దుందుగులు గమనించరు దివి గల దేవతలు తెమలుచు మ్రోసెను దివ్య దుందుగులు గమనించరు దివి గల దేవతలు ఆడరు పాడరు అప్సరో గణము వీడే మూలిందరో విభవము నేడు ఆడరు పాడరు అప్సరో గణము ఆడరు పాడరు అప్సరో గణము వెలయగలక్ష్మీ విభుని పెండ్లికిని బలసి అంకురార్పణమదివో వెలయగలక్ష్మీ విభుని పెండ్లికిని బలసి అంకురార్పణమదివో కలగొనని చేరు గంధాక్షతలవే చెలగి కైకొనరు శ్రీ వైష్ణవులు కలగొనని చేరు గంధాక్షతలవే చెలగి కైకొనరు శ్రీ వైష్ణవులు ఆడరు పాడరు అప్సరో గణము వీడే మూలిందరో విభవము कर्मनिखिलं येन सूत्रितं तस्मै समस्तवेदार्थविदे विघ्नसे नमः अथ भगवतो महापुरुषस्य श्रीमदादिनारायणस्य अचिन्त्यापरिमितशक्त्या भ्रियमाणस्य महाजलोकस्य मध्ये परिभ्रममाणानाम् अनेककोटिब्रह्माण्डानाम् एकनमे पृथिव्यप्तेजो वायुव्याकाश अहङ्कार महदं व्यक्ताख्य सप्तावरणीरावृते अस्मिन् महति ब्रह्माण्डे आधारशक्ति श्रीवराह कूर्मानन्ताष्टदिक्कजो परिप्रतिष्ठितानाम् अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पातालाख्य सप्तलोकानाम् ऊर्ध्वभागे भूलोके
भुवर्लोक समरलोक महर्लोक जनोलोक तपोलोक सत्यलोकाख्य षल्लोकानाम् अथोभागे महानालायमानस्य फणिराजस्य शेषस्य सहस्रफणामणिमण्डलमण्डिते ऐरावत पुण्डरीक वामन कुमुदान्यन पुष्पदन्त सार्वभौम सुप्रणीकाख्य अष्टदिक्तन्ति शुण्डादण्डोत्तम्भिते अमरावते तेजोपदे संयमने रक्षोपदे सिन्धुपदे गन्धवत्यलकावदे यशोपदे तिष्ठदेमपुनी विराजिते इन्द्राग्नियमनिर्तिवर्णवायुकुमेर ईशानाख्य अष्टलोकपालकमरिपालिते लोकालोकाचलवलयिते लवणेक्षुसुरा सर्पितदिक्षेर सुत्तोदकाक्ष सप्तार्णवपरिवृते जम्भोप्लक्ष कुशक्रौञ्च शाकशाल्मलि पुष्पनाक्ष सप्तद्वीपद्वीपिते माहेन्द्रमलयसख्या अदृक्षद्विन्ध्यवारयात्राख्य सप्तकुलपर्वत विराजिते भारतिकिं पुरुषहारीनावृतभद्राश्वकेतुकमालक हिरण्यकर्मणकुकुरुवर्षाख्य नववर्षाणां मध्ये भरतवर्षे इन्द्रकसेरुताम्रकभस्ति पुन्नाकगन्धर्व सौम्यवर्णभरताख्य नवखण्डानां मध्ये भरतखण्डे मम अनेकजन्मसूजिह जन्म निचायेत क्षणपर्यन्तं बाल्ययौवनकौमारवार्थये रहसि प्रकाशे च आवृत्त अनावृत्त महापातकादि समस्त दुरितक्षयार्धं दशपूर्वेषां दशापरेषां मत्वंस्यानां मातृवंस्यानां सर्वेषां पितॄणां कुम्भीपाकलोहितधामातपसङ्घातकालसूत्रादि विविधेभ्यो महाघोरेभ्यो नरकेभ्यः उत्तीर्य तले सूर्यमण्डलपर्यन्तं कृतराशेर्वर्षसहस्रावसाने एकैक तिलापकर्षणक्रमेण सर्वरास्यपकर्षण संहितकाले श्रीहरिलोके निवाससित्यर्थं त्रिगणीकृत अग्निष्टोम अतिरात्राप्तोर्यामशान्तमनवाजपेयपौण्डरीकाश्वमेधाधि शतकृतपुण्यफलावाप्यर्थम् आमोद प्रमोद सम्मोद वैकुण्ठाख्यलोकेषु सालोक्य सामीप्य सारूप्य सायुज्य पदमिति चतुर्विध मोक्षफलसित्यर्थम् अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य परव्यूह विभव अन्तर्यामि अर्चावतार स्वरूपस्य श्री भूनिला समेत श्री श्रीनिवास स्वामिनः श्री विखरोमणीन्द्रमदानसारविर्भृक्वादिभिर्मन्वादिभिर्वशिष्टादिभिः दिव्य महर्षिभिः रक्तगुह्य धर्म पुराण इतिहास कल्पोक्त सकल फलावाप्यर्थं कन्यादानं करिष्ये। ओम अस्य श्रीमदादिनारायणस्य अनेक कोटि ब्रह्मांड नायकस्य अनंत कल्याण गुणगणगाम्भीर्यस्य दिव्यमंगल विग्रहस्य सिंहचक्रशारंग कौमोदकी नंदकस्य श्रीमतो वैकुंठ नायकस्य श्रीमद्वैखानस भगवत शास्त्रोक्त मार्गेण आंगीरस बारहस्पत्य भारद्वाजत्रयारुषेय प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य परव्यूह विभव अंतर्यामि अर्चावतार रूपस्य श्री महाविष्णोः परब्रह्मणो नप्त्रे आंगीरस बारहस्पत्य भारद्वाजत्रयारुषेय प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य जगत्कारण भूषस्य मूल प्रकृति स्वकीयमानस्य त्रिगुणात्मकस्य गुणत्रय कर्मणोऽख्यातिवशात् उत्पत्ति स्थितिलय कारण भूषस्य श्री महाविष्णोः परमासुदेव शर्मणः पौत्राय आंगीरस बारहस्पत्य भारद्वाजत्रयारुषेय प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवाय समस्त देवता निकुटमकुटमणिगण विजृंभित पादारविन्दस्य श्री महाविष्णोः आदिनारायण शर्मणः पुत्राय आंगीरस बारहस्पत्य भारद्वाजत्रयारुषेय प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवाय भक्तलोक परिपालनाय किरीटहार केयूर दिव्याभरण भूषिताय दिव्य पीतांबरधराय दिव्यमाल्योभिशोभिताय निजावताराय स्वर्ण गरुड वाहनारूढ़ाय अचिंत्य दिव्याद्भुत नित्य यौवन स्वाभाव लावण्य तेजो रुद्राकराय अखिल शाखाध्यायिनो श्रवण नक्षत्रे मकर रासौ जाताय श्री श्रीनिवास परब्रह्मणे वराय ऋग्यजुस्सामाथर्वण सकल वेदाध्यायिनीं भार्गवस्यमन आप्रमाण उर्ववेदन पंचारुषेय प्रवरान्वित भार्गवस गोत्रोद्भवीं सर्वालंकारवतीं सर्वांगना सम्मोहन संसेवित पादारविन्दां श्री महाविष्णोः वक्षस्थल निवासिनीं अयोनिजां भृगोः संकल्पतनयाम् उत्तर फल्गुनी नक्षत्रे कन्या रासौ जातायां श्री श्रीदेवी नाम्नीमिमां कन्यां दास्यामि ऋग्यजुस्सामाथर्वण सकल वेदाध्यायिनीं काश्यप आवत्सारणी ध्रुवत्रयारुषेय प्रवरान्वित काश्यपस गोत्रोद्भवीं सर्वालंकारवतीं सर्वांगना सम्मोहन संसेवित पादारविन्दां श्री महाविष्णोः अत्यंत मनोहरीं अत्यंत सौंदर्यवतीं भुहो श्यामलांगीं कश्यप प्रजापतेः संकल्पतनयां रेवती नक्षत्रे मीनरासौ जातायां श्री भूदेवी नाम्नीमिमां कन्यां दास्यामि कन्यां कनक संपन्नां कनकाभरणैर्युतां दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकजगीर्षया कन्यां सालंकृतां साध्वीं सुशीलाय समेतसेत् प्रयतोऽहं प्रयच्छामि धर्मकामार्थसिद्धये विश्वम्भरा सर्वभूता साक्षिण्यः सर्वदेवताः इमां कन्यां प्रदास्यामि
ಪ್ರೀಣಾತು ಕಮಲಾಪತಿ ಕನ್ಯಾದಾನ ಮುಹೂರ್ತ ಸುಮುಹೂರ್ತೋ ಅಸ್ತು ಸುಪ್ರಾತಿಷ್ಠಿತಮಸ್ತು. ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಭಾಗವಾಗಿ ಇದೀಗ ಸಂಕಲ್ಪಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕನ್ಯಾದಾನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಆದ್ಯಂತರಹಿತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆದರೂ ಆ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ನಾವು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ವಧೂವರರ ಗೋತ್ರಾದಿಗಳನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸುವಂತಹ ವಿವಾಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಅವುಗಳಿಗೆ ಅತೀತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆದರೂ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ವ್ಯವಹಾರದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ಹೇಳಲ್ಪಟ್ಟಿರುವ ಪರಮಾತ್ಮನ ಆವಿರ್ಭಾವದ ವಿಷಯಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಗೋತ್ರಾದಿಗಳಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನು ಶ್ರವಣ ನಕ್ಷತ್ರದಲ್ಲಿ ಆವಿರ್ಭವಿಸಿದ ಎನ್ನುವಂತಹ ಪೌರಾಣಿಕವಾದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಪರಮಾತ್ಮನ ನಕ್ಷತ್ರ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಟ್ಟಿಗೆ ಶ್ರವಣ ನಕ್ಷತ್ರ, ಅದು ಪರಮಾತ್ಮನ ಆವಿರ್ಭಾವದ ನಕ್ಷತ್ರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನು ಇಲ್ಲಿ ಆವಿರ್ಭವಿಸಿದ್ದಾನೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಶ್ರವಣ ನಕ್ಷತ್ರದಲ್ಲಿ ಪೂಜೆಗಳನ್ನು ವಿಶೇಷ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ. ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಕೂಡ ಆ ನಕ್ಷತ್ರಕ್ಕೆ ಹೊಂದಿ ಬರುವಂತೆ ನಿರ್ವಹಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ಆವಿರ್ಭಾವ ಕ್ಷೀರ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕನುಗುಣವಾದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ನಕ್ಷತ್ರಾದಿಗಳನ್ನು ಗ್ರಹಿಸಿ ಅದನ್ನು ಆ ಜಗನ್ಮಾತೆಯ ನಕ್ಷತ್ರವೆಂದು ಗ್ರಹಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇವುಗಳು ಜನ್ಮ ನಕ್ಷತ್ರವಲ್ಲ, ಇದು ಆವಿರ್ಭಾವದ ನಕ್ಷತ್ರ. ಪ್ರಕಟಗೊಂಡಂತಹ ಸಂದರ್ಭದ ಒಂದು ಗುರುತಾಗಿದೆ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಗೋತ್ರಸೂತ್ರಾದಿಗಳನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಈ ಜಗತ್ತಿನ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತನಾದಂತಹ ಬ್ರಹ್ಮನನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದವನು. ಬ್ರಹ್ಮನಿಗೆ ಜಗತ್ ಸೃಷ್ಟಿಯ ಭಾರವನ್ನು ವರ್ಗಾಯಿಸಿದವನು. ಪರಮಾತ್ಮನಲ್ಲಿ, ಪರಮಾತ್ಮನಿಂದ, ಪರಮಾತ್ಮನ ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ಬ್ರಹ್ಮನು ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿಯನ್ನು ಮಾಡಿದವನು, ಮಾಡುತ್ತಿರುವವನು. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಬ್ರಹ್ಮನನ್ನೇ ಸೃಷ್ಟಿಸಿದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ಈ ಜಗತ್ತಿಗೆ ಮೂಲ ಕಾರಣನಾಗಿದ್ದಾನೆ. ಈ ಜಗತ್ತು ಯಾವ ಕಾರಣದಿಂದ, ಯಾವ ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ಉಂಟಾಗಿದೆಯೋ ಅದನ್ನು ನಾವು ಮೂಲ ಕಾರಣ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತೇವೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಮೂಲ ಕಾರಣೀಭೂತನಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ತಾನು ಬಗೆ ಬಗೆಯ ವಿಸ್ತಾರಗಳನ್ನು ಹೊಂದುತ್ತಾ ಅನೇಕ ವಿಧವಾದಂತಹ ರೂಪವನ್ನು ತಾನು ತಾಳಿ ಅನೇಕ ವಿಧವಾದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಾನೇ ಇರುತ್ತಾ ಈ ಜಗತ್ತೆಲ್ಲವೂ ಆವೃತನಾಗಿದ್ದಾನೆ ಎನ್ನುವುದು ಒಂದು ರೀತಿಯಾದಂತಹ ವಿಧಾನವಾಗಿದೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನು ಎಲ್ಲ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ತಾನೇ ತಾನಾಗಿ ವ್ಯಾಪ್ತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಅವನನ್ನು ಆದೇಶಿಸುವವರಾಗಲಿ ನಿರ್ದೇಶಿಸುವವರಾಗಲಿ, ಇಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಇಲ್ಲಿ ಇರಬಾರದು ಎನ್ನುವಂತಹ ನಿಷೇಧಗಳನ್ನು ಹೇರುವವರಾಗಲಿ ಯಾರೂ ಇಲ್ಲ. ಪರಮಾತ್ಮನು ಸ್ವಸಂಕಲ್ಪದಿಂದ ಆವಿರ್ಭವಿಸುತ್ತಾನೆ, ಸ್ವಸಂಕಲ್ಪದಿಂದ ಸೃಷ್ಟಿಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ, ಸ್ವಸಂಕಲ್ಪದಿಂದ ಈ ಜಗತ್ತನ್ನು ನಡೆಸುತ್ತಾನೆ. ಸರ್ವತಂತ್ರ ಸ್ವತಂತ್ರ ಎನ್ನುವಂತಹ ಆ ಹೆಗ್ಗಳಿಕೆ ಕೇವಲ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಮಾತ್ರವೇ ಒಪ್ಪುತ್ತದೆ. ಅವನು ಮಾತ್ರವೇ ಸರ್ವತಂತ್ರ ಸ್ವತಂತ್ರ. ಕರ್ತುಂ ಅಕರ್ತುಂ ಅನ್ಯಥಾ ಕರ್ತುಂ ಎನ್ನುವಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಲು ಮಾಡದಿರಲು
ಹಾಗೂ ತನ್ನ ಇಚ್ಛೆಯಂತೆ ಬೇರೊಂದು ಪ್ರಕಾರದಲ್ಲಿ ಮಾಡಲು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಹೊಂದಿದವನು ಪರಮಾತ್ಮ ಮಾತ್ರ. ಅಂತಹ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಮಗೆ ಅಷ್ಟು ವಿಸ್ತಾರವಾಗಿಲ್ಲ. ಕೆಲವು ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವಿದ್ದರೂ ಅದು ಅತ್ಯಂತ ಸೀಮಿತವಾದಂತಹ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವಾಗಿದೆ. ಈಗ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯ ಸಂದರ್ಭವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಇದೀಗ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯ ಪ್ರಸಂಗವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುವಂಥ ಅವಕಾಶ ನಮಗೆ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತಿದೆ. ನಮೋ ವೆಂಕಟೇಶಾಯ. ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃಜ್ಯಂತ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಕುರುತ ಅಥಃ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರಿ ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತುನಾನೇನ ಲೋಕರಕ್ಷಕ ಹೇತವೇ ಕಂಠೇ ಬಧ್ನಾಮಿ ಸುಭಗೆ ಸಾಜೀವ ಶರದಶತಂ ಧ್ರುವಂತೆ ರಾಜಾ ವರುಣೋ ಧ್ರುವಂತೆ ವೋ ಬೃಹಸ್ಪತಿಃ ಧ್ರುವಂತ ಇಂದ್ರಶ್ಚಾಗ್ನಿಶ್ಚ ರಾಷ್ಟ್ರಂ ಧಾರಯತಾಂ ಧ್ರುವಂ. ಶ್ರೀದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣ ಮುಹೂರ್ತ ಸುಮುಹೂರ್ತ ಅಸ್ತು. ಪ್ರಜಾಪತಿ ಸೋಮಗುಂ ರಾಜಾನಮಸೃಜತ ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃಜ್ಯಂತ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಕುರುತ ಅಥಃ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರಿ ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತುನಾನೇನ ಲೋಕರಕ್ಷಕ ಹೇತವೇ ಕಂಠೇ ಬಧ್ನಾಮಿ ಸುಭಗೆ ರಕ್ಷಧ್ವಂ ಭುವನತ್ರಯಂ. ಭೂದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣ ಮುಹೂರ್ತ ಸುಮುಹೂರ್ತೋ ಅಸ್ತು. ಎಟ್ಟುಗೂಡೆ ಬೆಂಡ್ಲಿ ಯೋಗಮಿತ್ತರಿಕೆ ನೀ ವೇಳ. ಎಟ್ಟುಗೂಡೆ ಬೆಂಡ್ಲಿ ಯೋಗಮಿತ್ತರಿಕೆ ನೀ ವೇಳ. ಅಟ್ಟೆ ಅಟ್ಟೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ ಯೋಗము. ಅಟ್ಟೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ ಯೋಗము. ಎಟ್ಟುಗೂಡೆ ಬೆಂಡ್ಲಿ ಯೋಗಮಿತ್ತರಿಕೆ ನೀ ವೇಳ. ಅಟ್ಟೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ ಯೋಗము. ಅಟ್ಟೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ ಯೋಗము. నెలత కమలవాసి నీవు కమలాక్షుడవు. పొలతికి నీకు గూడె పొంతనాలు. నెలత కమలవాసి నీవు కమలాక్షుడవు. పొలతికి నీకు గూడె పొంతనాలు. వలుద చక్రవాకాలు వనిత కుచాలు. వలుద చక్రవాకాలు వనిత కుచాలు. నీవు ఎలని చక్రాయుధుడవిద్దరికీ తగును. ఎట్టుగూడి బెండ్లి యోగమిద్దరికీ నీ వేళ. అట్టే లక్ష్మీ నారాయణ యోగము. అట్టే లక్ష్మీ నారాయణ యోగము. ब्रह्मणा मन्दमानसदाजास्ते यजमानो हविर्भिः
अहेडमानवरणे हवोद्रशकं समान आयुप्रमोषे स्वाहा तन्नो अग्ने वरुणस्य विद्वान् देवस्य हेडोपजासुतिष्ठाः यजिष्ठो बन्धिनमस्सोषणानो विश्वान् द्वेषागं सिप्रममध्यस्मत् स्वाहा सत्वन्नो अग्ने मम भवते नेतिष्ठो अस्यावशतो व्यष्ट अवजक्त्वनो वरुणकमृदानो वेहमृडेकं सहवो नयेति स्वाहा तमग्ने अयास्य यासन्मनसा हितः अयासन हव्यमोहिते जानो देहेषट् स्वाहा ॐ भू स्वाहा ॐ भव स्वाहा ॐ सव स्वाहा ओम भूर्भुवस्सुव स्वाहा अतिथेन्वमग्रस्थाः अनुमतेन्वमग्रस्थाः सरस्वतेन्वमग्रस्थाः देवसविदप्रासामीः अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्रीभूनिरासमेत श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकमहोत्सवाकिञ्चक्रमणे उपासनाग्नौ लाजहोमं करिष्ये अतिथेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसविदप्रसवा इमान् लाजानामित्यभिघार्याम् ओम इमान् लाजानामपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यं च संवननां तदग्निर्नुमन्यताम् ययन्नार्युपभ्रूतेऽग्नौ लाजानामपन्ति दीर्घायुरस्तु मे पतिरेधन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा उदायुषास्त्वायुषो दोषधेनाकुम्रसेनोत्पज्जन्यस्य सुष्मेनोऽधस्ताममृताकुम् अने विश्वामुतत्वया मयन्धारा बुदन्या इमा अतिगाहे महित्विषः ॐ इमान् लाजानामपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यं च संवननां तदग्निर्नुमन्यताम् ययन्नार्युपभ्रूतेऽग्नौ लाजानामपन्ति दीर्घायुरस्तु मे पतिरेधन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा ओम इमान् लाजानामपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यं च संवननां तदग्निर्नुमन्यताम् ययन्नार्युपभ्रूतेऽग्नौ लाजानामपन्ति दीर्घायुरस्तु मे पतिरेधन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा ओम भू स्वाहा ओम भव स्वाहा ओम सव स्वाहा ओम भूर्भुवस्सुव स्वाहा अतिथेन्वमग्रस्थाः अनुमतेन्वमग्रस्थाः सरस्वतेन्वमग्रस्थाः देवसविदप्रासामीः श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकमहोत्सवाकिञ्चक्रमणे उपासनाग्नौ सर्वप्रायश्चित्तार्थम् अतो देवादिषट्वैष्णवहोमं करिष्ये अतिथेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसवेदः प्रसुवा ओम मतो देवा अवन्तनायतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामभिः स्वाहा इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानदधेमदं समूढमस्य भागं श्रे स्वाहा त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् स्वाहा विष्णो कर्माणि पश्यतयतो व्रतानि पुष्पशे इन्द्रस्य यज्ञस्सखा स्वाहा तद्विष्णो परमं पदकं सदा पश्यन्ति सूरयः दिमे विचक्षुणातर्ग स्वाहा तद्विप्रासो विपण्यमो जाग्रवागं सस्समिन्धरे विष्णोर्यत्रमं पदक स्वाहा ओम भू स्वाहा ओम भव स्वाहा ओम सव स्वाहा ओम भूर्भुवस्सुव स्वाहा अतिथेन्वमग्रस्थाः अनुमतेन्वमग्रस्थाः सरस्वतेन्वमग्रस्थाः देवसविदप्रासामीः अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्रीभूनिलासमेत श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकमहोत्सवाकिञ्चक्रमणे उपासनाग्नौ कर्मधात् पुण्यार्थम् उपरिष्टादन्तहोमं करिष्ये अतिथेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसविदप्रसवा ओम यदस्य कर्मणोत्तरेजं यद्वान्योनिमहाकरम् अग्निष्टस्पृष्टकृतित्वान् सर्वकृष्टकं सहदङ्गनोतु स्वाहा अग्नये स्पृष्टकृते दुहदहुताहुतीनां कामानागं समर्थगित्रे स्वाहा अग्नये स्वाहा अग्नये नादाय स्वाहा अग्नये नपतये स्वाहा प्रजापतये स्वाहा इंद्राय स्वाहा विश्वेभ्यो देवेभ्यो स्वाहा सर्वाभ्यो देवताभ्यो स्वाहा सर्वत्रैवादिष्टकं सर्वत्रैवानादिष्टं देवतमस्मै स्वाहा अग्नये स्पृष्टकृते स्वाहा वास्तवते नमो वास्तवतये स्वाहा जन्म आत्मनो मिन्दा भूदग्निस्तत्तनराः जातवे दावित्रिषणि स्वाहा पुनरग्निचक्षुर्दातरिन्द्रो बृहत्पतिः पुनर्मे अस्मिनायमं चक्षणादत्तमक्षो स्वाहा इष्टेभ्यः स्वाहा वचननिष्टेभ्यः स्वाहा भेषजन्त्रिक्यै स्वाहा निष्कृत्यै स्वाहा दव्राध्यै स्वाहा दैवेभ्यः स्वाहा तनूभ्यः स्वाहा वृद्ध्यै स्वाहा समृद्ध्यै स्वाहा
सर्वसमृद्ध्यै स्वाहा येधोऽस्येधि शीमहि स्वाहा समिति सितेजो सितेजो मयिधैः स्वाहा यमस्य धीमहि मृत्योर्मे बाहि स्वाहा सूर्यस्य धीमहि चक्षुर्मे बाहि स्वाहा सोमस्य धीमहि चित्तम्मे बाहि स्वाहा वायोर्धीमहि प्राणान्मे बाहि स्वाहा ब्रह्मणो धीमहि बुद्धिं मे पाहि स्वाहा सप्तदे अग्ने समित सप्तदिक्वा सप्तऋषये सप्तधाम प्रियाणि सप्तहोत्रा सप्तधात्वा यदन्त सप्तयो नीरापरत्वा कृतेन स्वाहा रतधान विद्वान् निष्टभृतेन पूर्णमाहुतिं जुहोमि मनसा प्रजापतये स्वाहा अग्निर्भुक्तं वेदिर्भुक्तं जौर्भुक्तं पृथिवीभुक्तं वोषधिवनस्पतिगन्धर्वाप्सरसश्चैव भुक्तम् अग्निर्जीर्णं वेदर्जीर्णं जौर्जीर्णं पृथिवीजीर्णं वोषधिवनस्पतिगन्धर्वाप्सरसश्चैव जीर्णं समन्दाम्बरिर्हविषा कृतेन समादित्यैर्वशभिः सम्मरुद्भिः समिन्द्रेण विश्वेभिर्देवेभिरङ्क्ताम् दिव्यं नभो गच्छतु यत् स्वाहा आद्यशेषम् इन्द्राय जुहोमि स्वाहा आद्यशेषम् इन्द्राय जुहोमि स्वाहा अग्निस्तृप्यतो वेदस्तृप्यतो द्यौस्तृप्यतो पृथिवीस्तृप्यतो ब्रह्माद्यास्तृप्यन्तां वोषधिवनस्पतिगन्धर्वाप्सरसश्चैव तृप्यन्तां मे दक्षिणदपितर्पिता महाप्रपिता महाश्चाक्षय्यमस्तृप्यन्ताम् अदितेन्वमग्रस्थाः अनुमदेन्वमग्रस्थाः सरस्वतेन्वमग्रस्थाः देवसवेतः प्रासामीः आवाहन देवताभ्यो नमः यदा स्थानं प्रवेशयामि पवित्रमसि पवित्रं मे भूयात् स्वाहा पूर्णमसि पूर्णं मे भूयात् स्वाहा सर्वं मे भूयात् स्वाहा अक्षतमक्षत्यै जुहोमि अक्षयतामसि प्रात्यान्तिष देवा वरषट्टाकः परेष्टोऽग्रं वचो अपावधीं त्वेषं वचो अपावधेक स्वाहा ऊर्ध्वं यज्ञं नयदम्बाजीकृतमत्र मेधां वष्मन् पृथिव्या दिवो वा विष्णवतमा पृथिव्या उत्तरतः परिधिमपणया पश्चिमतो विष्णोः सदनमसि दक्षिणतो विष्णोः सदनमसि उत्तरतो विष्णोः सदनमसि प्राच्यां विष्णोः सदनमसि सर्वानन्यान् प्रसमुख्यार्भिप्रोक्ष्य आप्यायन्तामिति जुहोति आप्यायन्तामापपोषधयो मरुतां पृषदयस्थ दिवं गच्छततो नो वृष्टिमेरय स्वाहा वेदः यमन्तकं समिधे मक्यग्ने बृहन्तमध्वरे समिदसि समिदस्यायुषे त्वा भूतिस्मातेर्लभते नित्यकं सर्वयज्ञकृतं भवेत् अग्निमार्तयो भूतिः आदित्य सोमो नमः त्रयायुषं जमदग्ने कस्यमस्य त्रयायुषं यद्देवानां त्रयायुषं तन्मे अस्तु त्रयायुषम् युत्वाय बलाय सिताय शतं च वर्चसे त्रयायुषम् आपोहिष्टामयो भवस्तानपूर्जे तथा धनामहेरणाय दक्षसे यो पश्यवतमोरसस्तुष्य भारगते हनः उचतीर्वमातरः तस्मा अरङ्गमामवो यस्य क्षया यजन्वथा आपो जनयथा जनः यत्ते अग्ने तेजस्ते नाहं तेजस्मी भूयासं यत्ते अग्ने वर्चस्ते नाहं वर्चस्मी भूयासं यत्ते अग्ने हरस्ते नाहं हरस्मी भूयासं मयि मेधां मयि प्रजां मयि यज्ञस्तेजो तथा मयि मेधां मयि प्रजां मयि इन्द्रियं तथा मयि मेधां मयि प्रजां मयि सूर्यो भ्राजो तथा मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तहीनं वदासन यकृन्दमया देव परिपूर्णतस्मै प्रायश्चित्तानि शेषानि होमकर्मात्मकानि मयि तानि शेषावशेषाणां कृष्णानुस्मरणं परम् येन वाचा मनसेन्द्रियैर्वाध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि चित्तचक्रनम्बरस्मै नारायणायेति समर्पयामि ब्रह्मणे नमः सोमाय नमः पुनः पाचर्घ्याजमनीयं समर्पयामि ब्रह्मणे नमः सोमाय नमः यदा सुखं यदा स्थानं प्रवेशयामि ब्रह्मणे नमः सोमाय नमः यदा सुखं यदा स्थानं प्रवेशयामि नमः आज्योपहारं निवेदयामि गुडोपहारं निवेदयामि अग्निपुरुषाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि भगवत्समारोपणं सर्वं श्रीनिवासार्पणमस्तु यज्ञेश्वराय नमः यदा सुखं यदा स्थानं प्रवेशयामि शोभनार्थं क्षेमाय पुनरागमनाय च सर्वं श्री भूनीला समेत श्रीनिवासार्पणमस्तु
ಸರ್ವಂ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಧಾನ ಹೋಮದ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ರಧಾನ ಹೋಮದಲ್ಲಿ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯ ನಂತರ ವಧೂವರರು ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುತ್ತಾರೆ. ಅನೇಕ ವಿಧವಾದಂತಹ ಹೋಮಗಳನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ. ಇದೀಗ ತಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರುವಂತೆ ವಾರಣಮಾಯಿರಂ ಎನ್ನುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆ. ಈ ವಾರಣಮಾಯಿರಂ ಎನ್ನುವಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಒಂದು ಕ್ರೀಡೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆ. ವಧೂವರರ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಅರ್ಚಕರು ಈ ವಿಧಿಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುತ್ತಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಅನೇಕ ಭಕ್ತರನ್ನು ಉದ್ಧರಿಸಿದ್ದಾನೆ. ಆ ಪರಮಾತ್ಮನು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸುತ್ತಾನೆ ಎನ್ನುವ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸುವಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಡೆದಿದೆ. ಇದೀಗ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನಾ ವಿಧಿಯನ್ನು ತಾವು ವೀಕ್ಷಿಸಬಹುದು. ಈ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆಯ ಈ ಒಂದು ವಿಧಿವಿಧಾನವನ್ನು ತಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತೀರಿ. ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಕೊರಳಿನಲ್ಲಿ ಅಲಂಕೃತವಾಗಿರುವಂತಹ ಈ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಮಾಲಿಕೆ ವಧೂವರರ ಕೊರಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸುತ್ತದೆ. ಈ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ತಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಮನಿಸಬಹುದು. ಈ ಶುಭಕರವಾದಂತಹ ಒಂದು ಮಾಲಿಕೆಯನ್ನು ಮತ್ತೆ ಪರಮಾತ್ಮನ ಕೊರಳಿಗೆ ಹಾಕುವಂತಹದ್ದು. ಈ ವಿಧಿವಿಧಾನವನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 3 ಬಾರಿ ಈ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಡೆದಿದೆ ಎನ್ನುವುದು ಅದರ ಹಿನ್ನೆಲೆಯಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕನುಗುಣವಾದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಡೆದು ಬರುತ್ತಿರುವುದನ್ನು ತಾವು ಗಮನಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ಭಾಗವಾಗಿ ಈ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನಾ ವಿಧಿವಿಧಾನಗಳನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ. ಈ 3 ಬಾರಿ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ನಡೆದಿದೆ ಎನ್ನುವುದನ್ನು ವೆಂಕಟಾಚಲ ಮಹಾತ್ಮೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಯಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಅನುಸರಿಸಿಕೊಂಡು ಈ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿರುವುದನ್ನು ತಾವು ಗಮನಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಈ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಅತ್ಯಂತ ವಿಧಿವತ್ತಾಗಿ ನಡೆದು ಬರುತ್ತಿರುವುದನ್ನು ತಾವು ಗಮನಿಸಿದ್ದೀರಿ. ಶುಭಕರನಾಗಿರುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ಪರಿಪೂರ್ಣ ಅನುಗ್ರಹ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಲಿ. ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನು ನಮಗೆ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದಂತಹ ಆಯುರಾರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಡಲಿ ಎಂದು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಮುಂದೆ ನಡೆಯುವ ಅಕ್ಷತಾರೋಪಣೆ ಮತ್ತಿತರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ನಮೋ ವೆಂಕಟೇಶಾಯ. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. ముత్యాల మెడ పెండ్లి కూతురు,
పేరు పుచ్చ సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు పేరంటాండ్ల నడిమి పెండ్లి కూతురు విభు పేరు పుచ్చ సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు కొంత పెడమరలి నవ్వీనే పెండ్లి కూతురు